नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉइंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टीईटी पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण। मराठी व्याकरण व्हिडिओ सिरीज भाग 20 ज्यामध्ये आपण अलंकार या मराठी व्याकरणातील टॉपिक मधील जो काही उपप्रकार अलंकाराचा एक मुख्य प्रकार आहे शब्दालंकार, या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत। ज्यामध्ये शब्दालंकार म्हणजे काय, त्याचबरोबर शब्दालंकाराचे प्रमुख उपप्रकार असणारे यमक अलंकार, श्लेष अलंकार व अनुप्रास अलंकार यावर सुद्धा आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर या टॉपिकच्या संदर्भाने ओल्ड क्वेश्चन पेपर जे टीईटीला आले आहेत ते क्वेश्चन आणि येणाऱ्या एग्जामसाठी काही सराव प्रश्नावर देखील आपण चर्चा करूयात। बघा, अलंकार शिकवण्यापूर्वी कालपासून आपण एक आपल्या चॅनलवर इंग्रजी व्याकरणाची व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे, ज्याच्यामध्ये नवीन आवाज वगैरे असे कमेंट आल्या तुमच्या, बरोबर आहे। त्याबद्दल कुणी तब्येतीबद्दलही विचारले, ते तर चांगलंच आहे की तुम्ही ओएसिस करियर पॉईंटची एवढी म्हणजे काळजी करता, परंतु ते नवीन सर आहेत आणि दोघांनीही म्हणजे आम्ही दोघांनीही हे चॅनल सुरू केलेलं आहे। तुम्हाला जे आतापर्यंत सर्व मटेरियल उपलब्ध करून दिलं PDF मध्ये टायपिंग सहित, हे सर्व त्या सरांचीच कृपा आहे, सरांचीच मदत आहे। दुसरी खास महत्त्वाची बाब म्हणजे सरांचं मराठी, इंग्लिश आणि गणितमधले जे अत्यंत कठीण टॉपिक आहे यावर सुद्धा ते आता इथून पुढे व्हिडिओ बनवतील। मात्र एक नवीन आवाज तुम्हाला ऐकायला भेटेल। थोडंसं 1-2-4 व्हिडिओ जर झाले तर निश्चितच सर तुम्हाला उत्कृष्ट पद्धतीने ते टीचिंग करतील। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरांना जमत नसूनही, म्हणजे त्यांना मोबाईल हँडलिंग माहीत नाही, सॉफ्टवेअर कसं चालवायचं माहीत नाही, तरी पण त्यांनी तो काल व्यवस्थित प्रयत्न केला आणि उत्कृष्ट व्हिडिओ बनवला। तसा तुमच्या प्रतिक्रिया देखील उत्कृष्टच होत्या, फक्त आवाजाचा तर आता हे दोन्ही आवाज तुम्ही थोडंसं लक्षात घ्या किंवा हे दोन्ही सर आता ओएसिस करियर पॉईंटचे असतील। इथून पुढेही भविष्यामध्ये जर शक्य झालं तर जे अजून काही काठिण्य पातळीचे टीचिंगचे मुद्दे आहेत हे तुम्हाला बोर्डवर किंवा लाईव्ह लेक्चरवर पाहायला आम्ही देण्याचा प्रयत्न करूयात। तर आपण आपल्या विषयाकडे वळूयात। आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचा आहे अलंकार हा टॉपिक, ज्यामध्ये बघा आपल्या टीईटीच्या संदर्भानं पहिल्याही पेपरलाही विचारलेला आहे 1 किंवा 2 प्रश्न आणि दुसऱ्या पेपरलाही विचारलेले आहेत। तर बघूया आपण अलंकार म्हणजे नेमकं काय। कधी कधी डायरेक्ट तुम्हाला व्याख्या पण विचारली आहे की असे रिकामी जागावरून तुम्हाला अशी व्याख्या विचारलेली असते। सर्वप्रथम व्याख्या बघूया। भाषेचे सौंदर्य वाढवणारी, शोभा आणणारी, चित्तवेधक शब्द रचना म्हणजे भाषेचे अलंकार होय। दुसऱ्या शब्दामध्ये काय, ज्या गुणधर्मामुळे भाषेला शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असं म्हणतो। तसं आपण मराठी भाषेमध्ये किंवा आपल्या व्यवहारामध्ये अलंकार म्हणजे दागिने वगैरे असा पर्यायी शब्द आपण वापरतो, परंतु आता इथे आपल्याला भाषेचे अलंकार पाहिजे। आपल्या व्यवहारामध्ये जसं आपण म्हणतो की बाबा एखादी स्त्री सुंदर दिसते, दागिने घातल्याच्या नंतर अजून सुंदर दिसते, तशाच पद्धतीनं भाषेमध्ये जर अलंकृत रचना जर केली तर अजून भाषेचं सौंदर्य वाढतं, एवढंच थोडंसं लक्षात ठेवा। मग आता अलंकाराचे व्याकरणकारांनी 2 प्रमुख प्रकार पाडलेत, त्याच्यामध्ये शब्दालंकार एक आणि दुसरा आहे अर्थालंकार। तसं आपल्याला ती नावं वाचली कीच लक्षात यायले की शब्दालंकारामध्ये काय, शब्दाला महत्त्व आहे, ॲज इट इज जो शब्द आला त्याला महत्त्व आहे, आणि अर्थालंकारामध्ये काय, शब्दाच्या अर्थाला महत्त्व आहे। म्हणजे तुम्हाला त्या कवितेमधला, त्या गद्यामधला, पद्यामधला तुम्हाला भाव पाहावा लागेल, म्हणजे अर्थ पाहावा लागेल, ठीक आहे। तर अर्थालंकाराचे ते खूप मोठे प्रकार आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त शब्दालंकार आणि शब्दालंकाराचे प्रमुख उपप्रकार या संदर्भानं माहिती घेणार आहोत। तर आता बघूया आपण शब्दालंकार म्हणजे काय। शब्दाच्या चमत्कृतीपूर्ण रचनेतून भाषेचे सौंदर्य वाढविणाऱ्या गुणधर्मांना शब्दालंकार असं म्हटलं जातं। जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की शब्दालंकारामध्ये शब्देला महत्त्व आहे, शब्द चमत्कृती आहे, बरोबर आहे। या अलंकारात विशिष्ट अक्षर रचनेतून नादमाधुर्य निर्माण होऊन भाषेला सौंदर्य प्राप्त होते। शब्दालंकाराचे 3 उपप्रकार पडतात, यमक, श्लेष, अनुप्रास। कधी कधी तुम्हाला यावरच प्रश्न तयार होतो, खालीलपैकी कोणता शब्दालंकार नाही। तुम्ही हे पाठ करून टाका, यमक, श्लेष आणि अनुप्रास
हे शब्द अलंकार आहेत, बाकीचे अर्थ अलंकार आहेत. म्हणजे तुमचा इथंच एक प्रश्न कधी कधी कव्हर होऊ शकतो. ठीक आहे. तर आता आपण एका डिटेलमध्ये बघून घेऊ. जसं यमक म्हणजे काय बघा, एखादा वर्ण किंवा वर्णसमूह मागील स्वरासह त्याच क्रमाने पण भिन्न अर्थाने 2 किंवा त्याहून अधिक वेळा येतो त्यास यमक असं म्हटलं जातं. यमक म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. व्याख्यामध्ये जरी तुम्हाला क्लिष्ट शब्द आले, परंतु ज्यावेळेस आपण उदाहरणं बघू त्यावेळेस तुमचं ती संकल्पना क्लिअर होईल. यमक म्हणजे इंग्लिशमधले रायमिंग वर्ड्स. जसं आपण 5, 6, 7ला शिकलो रायमिंग वर्ड्स, तसं ते तुम्हाला आता कळून जाईल. किंवा सारख्या स्वराचे उच्चाराचे जर शब्द आले तर त्यामध्ये यमक अलंकार असतो. ठीक आहे. मग आता यमकचेही उपप्रकार पडतात. लक्षामध्ये यमकचे उपप्रकार पडतात. आता ते कशावरून? मग तो काव्यामध्ये यमक कोणत्या ठिकाणी येतो त्यावरून यमकचे उपप्रकार पडलेत. एखाद्या कवितेमध्ये कुठे आला, सुरुवातीला आला तर मग आद्य यमक, मध्ये जर आला तर मग दाम यमक, आणि जर शेवटी आला, काव्याच्या शेवटी आला तर मग अंत्य यमक. लक्षामध्ये. मग आता आपण काय करू, परत त्याचे उपप्रकार एक एक समजून घेऊ. जसं आपण बघूया सुरुवातीला आद्य यमक म्हणजे काय. तुम्ही यमक म्हणजे फक्त काय सांगा, उच्चार सारखे आणि रायमिंग वर्ड्स, हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. मग आता आद्य यमक म्हणजे काय, या अलंकारात काव्याच्या आरंभी एखादा वर्ण किंवा वर्णसमूह येऊन यमक साधल्या जातो. उदाहरणार्थ एक उदाहरण दिले बघा, सूर समस्त इच्या दृष्ट निश्चये सूर समस्त असे वदले स्वयं. म्हणजे बघा इथं हे जे शब्द आहेत, हे यमक शब्द काय आले, काव्याच्या सुरुवातीला आले म्हणून आद्य यमक. फक्त एवढंच लक्षात ठेवायचे. जर यमक म्हणजे यमक ही शब्दचमत कृती जर सुरुवातीला आली तर मग आद्य यमक. तुम्हाला फक्त शोधायचा आहे की तो यमक अक्षर त्या दोन्ही ओळीमध्ये कुठं आलेत. सुरुवातीला आले म्हणून आद्य यमक त्याला म्हणायचं आहे. हे प्रत्येकाचीच व्याख्या पाठ करावी असा पण आपल्याला इथं काही असं कंपल्सरी नाहीये. सुरुवातीला यमक आला म्हणून आद्य यमक. आता बघा दुसरा जो प्रकार आहे दाम यमक. दाम यमक म्हणजे काय बघा, काव्यातील एका चरणाच्या शेवटी 2 अक्षरे दाव्याने बांधल्याप्रमाणे पुढच्या चरणाच्या आरंभी येतात तेव्हा दाम यमक अलंकार होतो. हे दाम म्हणजे काय, दावे. आता दाव्याने बांधल्याप्रमाणे म्हणतात ना ते. म्हणजे कधी कधी काय होतं बघा, उदाहरण बघा समजून येईल तुम्हाला. आला वसंत कवी कोकिल हाही आला, ही एक ओळ झाली आणि शेवटी आलं आणि सुरुवातच काय झाली, आला पितो सुचवितो अरुणोदयाला. आला लक्षामध्ये. म्हणजे हा शेवटचा आला आणि इथे काय सुरुवाती दुसऱ्या ओळीमध्ये काय आलं, हा सुरुवातीला आला परत आला. म्हणजे ते काय झालं, दाव्याने बांधल्याप्रमाणे एकमेकाला जोडले ना, 2 डबे जसे जोडतात रेल्वेचे, तसं इथं हे 2 काय झालं, यमक शब्दानं हे 2 ओळी जोडल्या गेल्या म्हणून याला दाम यमक असं म्हणायचं. समजण्यासाठी हे मध्ये असतं असं समजून घेतलं तरी थोडंसं तुम्हाला समजून येईल. ठीक आहे. अजून एक उदाहरण बघा, नसे ठावा ब्रह्मा न शिव अथवा श्रीपती हरी, हरी जो पापाने उसळुनी कृपा सिंधू लहरी. हे बघा इथं हरी आला शेवटी आणि इथे काय झाला, सुरुवातीलाच आला. म्हणजेच काय तो दाव्याप्रमाणे जोडला गेला म्हणून दाम यमक. त्याच्यानंतर बघा तिसरा यमकाचा उपप्रकार आहे. या अलंकारात काव्याच्या शेवटी एखादा वर्ण किंवा वर्णसमूह येऊन अंत्ययमक साधल्या जातो. आता अंत्ययमक यावरूनच आपल्याला कळायला लागलं की अंत्य म्हणजे काय, शेवटीला येतो, काव्याच्या शेवटीला येतो. मग आता उदाहरणं बघा त्याची. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. हे बघा इथं शेवटीला आला आणि इथे शेवटीला आला. हे बघा जगी. हे बघा हे मंद मंद पद सुंदर कुंद दंती चाले जसा मद धुरंधर इंद्रदंती. हे बघा कुंददंती इंद्रदंती. वाक्याच्या शेवटी आले की अंत्ययमक. मग इथे पसारा सारा, घडो पडो, झडो नावडो, गडबडला बडबडला, घडावा पडावा. आलं लक्षामध्ये. म्हणजे हे यमक कुठं आले, कवितेच्या म्हणजे त्या चरणाच्या शेवटी आले म्हणून काय म्हणायचं, त्याला अंत्ययमक म्हणायचं. परीक्षेला असं नाही की बाबा तुम्हाला उपप्रकारच विचारतील. परीक्षेला फक्त विचारतील दिलेल्या काव्यामध्ये कोणता अलंकार आहे,
मग तुम्हाला जर मेन दिलेला असला फक्त यमक तोही ओळखता आला पाहिजे, मग इथे अंत असो नाहीतर आद्य यमक असो, आपल्याला काही घेणं देणं नाही, आपल्याला फक्त यमक ओळखता आलं पाहिजे. आता बघूया आपण श्लेष, म्हणजे जो मुख्य प्रकार आहे त्याचा दुसरा मुख्य प्रकार श्लेष बघू आपण. तर श्लेष म्हणजे काय बघा, एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधल्या जाते तेव्हा श्लेष अलंकार होतो. किंवा जेव्हा एखाद्या वाक्यात किंवा काव्यात एका शब्दाला एकापेक्षा अनेक अर्थ जडलेले असतात तेव्हा श्लेष अलंकार होतो. इथे काय होतं, एकच शब्द वाक्यामध्ये दोन अर्थांनी येतो, एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. मग आता त्याचे पण काय होतात, दोन उपप्रकार पडतात, ज्याच्यामध्ये शब्दश्लेष, अर्थश्लेष. शब्दश्लेष आणि अर्थश्लेष. जसं शब्दश्लेषबद्दल आपण समजून घेऊया. बघा, शब्दश्लेष म्हणजे काय, वाक्यात ज्या शब्दाला दोन अर्थ असतात तो शब्द काढून त्या ठिकाणी त्याच अर्थाचा दुसरा शब्द ठेवल्यामुळे श्लेष नाहीसा झाला तर तो शब्दश्लेष होतो. म्हणजे वाक्यामध्ये एखाद्या वाक्यात जर शब्दश्लेष अलंकार होत असेल तर म्हणजे जिथे वाक्यामध्ये श्लेष तयार झाला तिथं त्याच अर्थाचा जर आपण दुसरा शब्द जर ठेवला तर काय होईल, तो श्लेष तिथे नाहीसा होईल. त्यापेक्षा आपण काय करूया, आपण श्लेषचे जे परत आता बघा दोन उपप्रकार पडतात, उपप्रकाराला भिवू नका, कन्सेप्ट समजून घ्या. म्हणजे तुमच्या समोर आता बघा दोन उपप्रकार कोणते आहेत, सभंग श्लेष, अभंग श्लेष. मग आता आपण काय करू, फक्त सभंग श्लेष म्हणजे काय एवढंच समजून घेऊया. तसं शब्दामध्येच आपल्याला कळतं की सभंग म्हणजे स म्हणजे सहित, भंग म्हणजे फोड करणे. म्हणजे अजून जर आपण याला जर समजून घेतलं तर सभंग यामध्ये काय असतं, शब्दाची फोड करावी लागते तरच अर्थ कळतो आपल्याला, त्याच्यातून अर्थ निघतो. जसं बघा, उदाहरण दिलं किंवा आपण एक व्याख्या बघू त्याची. एखाद्या शब्दातील श्लेष कळण्यासाठी त्यातले दोन भिन्न अर्थ समजून येण्यासाठी जेव्हा एखादा शब्द भिन्न प्रकारे फोडून घ्यावा लागतो तेव्हा सभंग श्लेष अलंकार होतो. सभंग काय, सभंग म्हणजे काय, तो शब्द फोडायचा, त्याच वेळेस त्याचे काय होतील, तुम्हाला दोन वेगवेगळे अर्थ समजतील. जसं उदाहरण दिले बघा इथं, शंकरास पूजिले सुमनाने. आता सुमनाने इथं श्लेष झालाय बघा. इथं सुमन म्हणजे काय, फुल. म्हणजे आपल्याला काय कळायला लागलं की शंकरास फुलाने पूजिले. आणि मग इथं सुमन म्हणजे काय, इथं चांगले मन, म्हणजे शंकरास चांगल्या मनाने पूजिले असा पण अर्थ होतो. पण कधी व्हायला इथं आज अर्थ, आपण ज्या वेळेस इथे फोड केली नाही, सु म्हणजे चांगले, मन, अशा पद्धतीने या शब्दाची आपण फोड केली म्हणून इथं सभंग श्लेष होतो. तसं बघा इथे पण श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. आता पहिल्या शब्दामध्ये बघा, श्रीकृष्ण नवरा मी नवरी म्हणजे श्रीकृष्ण नवरा असेल तर मग मी नवरी होईल. परंतु दुसऱ्या याच्यामध्ये बघा, शिशुपाल नवरा मी नवरी. आता इथं मी नवरी म्हणजे काय, मी त्याला वरणार नाही, इथं हे वर त्याचा अर्थ आहे, किंवा मी त्याच्यासोबत लग्न करणार नाही असा प्युअर त्याचा अर्थ होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर तशाच पद्धतीचे तुम्हाला सगळे बाकीचे उदाहरण, जसे बघा शेवटचं उदाहरण घेऊ बघा आपण, कीर्तनास जन हो तुम्ही जागा. मग आता इथं जागा इथं श्लेष झालाय, परंतु बघा इथं काय, जागा म्हणजे काय, वचनाला जागा, आणि एकदा जागा म्हणजे काय, झोपू नका, अशा अर्थानं तो तिथं श्लेष होतो. ठीक आहे. आता अभंग श्लेष बघूया आपण. आता अभंग बघा, अ म्हणजे नाही, भंग अ म्हणजे नाही आणि भंग म्हणजे फोड करणे. थोडक्यामध्ये काय तर अभंगामध्ये किंवा अभंग श्लेषमध्ये शब्द फोड न करताही त्याचा अर्थ निघतो, तिथं शब्द फोड करण्याची गरज नाही. जसं बघा व्याख्या काय सांगते बघा, एखाद्या वाक्यात वा वाक्यचरणात एखाद्या शब्दाचा भंग न करता जेव्हा दोन वा अधिक अर्थ होतात तेव्हा त्याला अभंग श्लेष असं म्हणतात. जसं उदाहरण दिले बघा, मित्राच्या उदयानं कोणाला आनंद होत नाही, मित्राच्या उदयानं कोणाला आनंद होत नाही. आता इथं बघा, इथं मित्र म्हणजे काय, सूर्य, आणि मित्र म्हणजे काय, सखा. म्हणजे इथं तुम्हाला दोन्ही एका शब्दावरून दोन अर्थ क्रिएट झाले तुमच्या मनामध्ये. इथं फोड करायची गरज पडली का, त्या सुमनासारखे आणि नवरीसारखे गरज नाही पडली, म्हणून याला आपण काय म्हणतो, अभंग श्लेष इथे तयार होतो. किंवा खालचे उदाहरण बघा, ही गाडी
जावयाची आहे. जावयाची आहे, दोन अर्थ आहेत बघा या जावयाची. जावयाची म्हणजे काय, जाणार आहे बाबा, जाणार आहे. आणि जावयाची म्हणजे काय, मुलीच्या नवऱ्याची, जावई म्हणतो ना आपण. अशा पद्धतीनं इथे अभंग श्लेष साधल्या जातो. म्हणजे इथे शब्द काय भंग पावत नाही. ठीक आहे. म्हणजे पुढील वाक्यामध्ये सुद्धा अर्थश्लेषमध्ये पुढील वाक्य सुद्धा, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. मग इथं पुढील वाक्यामध्ये मी बघा, जीवन म्हणजे पाणी आणि हे जीवन म्हणजे काय, जगण्याची शक्ती देतोस. आलं लक्षात. आता इथे बघा, आपण वाक्यात जिथं श्लेष तयार झाला तो जर शब्द काढून त्याचा समानार्थी जर आपण शब्द टाकला, उदाहरणार्थ काय, समजा इथं वाक्यात जीवन शब्दानं श्लेष तयार झाला, पण जीवनऐवजी जर आपण पाणी टाकलं किंवा जल हा एक शब्द टाकला, जल, हे मेघा तू सर्वांना जल देतोस, तर मग एवढंच कळालं की तो जल द्यायला लागला. जगण्याची शक्ती कळाली का जलवरून नाही, किंवा पाणी द्यायला नाही, परंतु जीवनवरून कळायला लागली. मग जीवन टाकला तरच परफेक्ट श्लेष होतो. तिथं जर समानार्थी जर शब्द टाकला तर तिथं श्लेष नाहीसा होतो. म्हणजे आपल्याला ते शब्द श्लेषची व्याख्या पण आता थोडीशी क्लिअर झाली असेल. आता बघूया आपण शब्दश्लेषचा दुसरा प्रकार, अर्थश्लेष. बघा, वाक्यात ज्या शब्दाला दोन अर्थ असतात तो शब्द काढून त्या ठिकाणी त्याच अर्थाचा दुसरा समानार्थ शब्द ठेवल्याने श्लेष कायम राहत असल्यास अर्थश्लेष अलंकार होतो. बघा, शब्दश्लेषमध्ये जर आपण दुसरा शब्द टाकला तर श्लेष नाहीसा होतो. मात्र अर्थश्लेषमध्ये जर आपण दुसरा शब्द टाकला तर तो तसाच राहतो, म्हणजे अर्थ राहतो, श्लेष राहतो. उदाहरणार्थ बघा काय आहे, आपण फार शहाणे आहात. बरोबर आहे, आपण फार शहाणे आहात. आता शहाणे याच्याऐवजी जर आपण म्हणलो, बघा आता शहाणे याचा दोन अर्थ होतो. आपण उपरोधिकपणे पण म्हणतो ना, आलं लक्षामध्ये, तू लय शहाण आहेस असं म्हणतो ना आपण उपरोधिकपणे. पण असंही आपण म्हणतो की, जसं बघा आता आपण काय करू, या शहाणे या शब्दाचा समानार्थी शब्द घेऊ. इथं हुशार टाकून भाऊ, बघा आपण फार हुशार आहात, तर कळायला किंवा त्याला समोरच्याला आपण फार हुशार आहात. परंतु हेच वाक्य आपल्याला डबल मिनिंगनं पण बोलता येईल. आलं लक्षामध्ये, जसं की तू फार हुशार आहे का असा अर्थाने बी वापरता येईल, किंवा तू लय हुशार आहेस असं अशा अर्थाने वापरते. म्हणजे इथे वेगळा अर्थ तयार होतो. तर बघा, एकंदरीत काय, तर श्लेष अलंकार म्हणजे काय, द्विअर्थी भाषा. जसं तुम्ही दादा कोंडके आणि श्लेष एकदा जर तुम्ही समजून घेतलं, दोन संकल्पना, दादा कोंडके यांची भाषा, म्हणजे गाण्यातील असो किंवा बोलण्यातील असो, ती बरीचशी श्लेष या अलंकारात पाहायला मिळते जर तुम्ही समजून घेतलं तर. ठीक आहे. आता आपण बघूया तिसरा प्रकार शब्द अलंकाराचा, अनुप्रास अलंकार. एक्झामला खूप वेळा हा अलंकार विचारलेला आहे. तर बघा, एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. म्हणजे इथं दुसरं काहीच लक्षात ठेवण्याची गरज नाही, एकाच अक्षराची परत 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 त्याच्यामध्ये पुनरावृत्ती होती, एवढंच लक्षात ठेवायचं. तुम्ही उदाहरणं बघितले तर त्याची व्याख्याही पाठ करायची गरज नाही आणि काहीच नाही. अनुप्रासमध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते, एकाच शब्दाची किंवा एकाच अक्षराची. जसं बघा, एक शब्द आहे बघा, एक उदाहरण आहे, मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना. हे बघा, म मो म म म एकाच अक्षराची काय झाली, पुनरावृत्ती झाली. दुसरे उदाहरण बघा, असा पक्षी लक्षी बहु विहगलक्षी न मिळता, बघा क्ष 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 शब्दाची पुनरावृत्ती झाली. किंवा अजून बघा, पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी. पहिल्या ओळीमध्ये प प ची पुनरावृत्ती, दुसऱ्या ओळीमध्ये ग ग ची पुनरावृत्ती. असं जर एखाद्या कवितेमध्ये येत असेल तर लगेच आपल्याला क्लिक झालं पाहिजे, किंवा एक शब्द रिपीट झाला 2-3 वेळेस म्हणजे काय आहे, अनुप्रास अलंकार आहे. ठीक आहे. बघा, आता थोडासा वेळ जातोय आपला, परंतु तुमच्या संकल्पना क्लिअर होतील तसं आपल्याला एक 3 ते 4 व्हिडिओ पाहावेच लागतील. कारण आपल्याला जर मराठीमध्ये स्कोअर करायचा आहे, 28-29 पर्यंत जायचं आहे TETला, तर आपल्याला हे समजूनच घ्यावं लागेल, जेणेकरून बाकी विषयामध्ये जरी कमी मार्क पडले तर मराठी आपल्याला तारून नेईल आणि आपला रिझल्ट आणेल. आपण या अगोदर अलंकारावर आलेले प्रश्न बघू. याच टाईपवर आपण
सेकंड, थर्ड, फोर्थ असे जवळपास 4 ते 5 व्हिडिओ बघू आणि त्याच्यामध्ये जवळपास सगळेच प्रश्न कव्हर करू आणि काही सराव प्रश्न पण कव्हर करू. प्रश्न आहे बघा, TET पेपर 2020मध्ये दुसऱ्या पेपरमध्ये आलेला प्रश्न होता. शब्दालंकार प्रकारात मोडणारा अलंकार कोणता? शब्दालंकार प्रकारात मोडणारा अलंकार कोणता? मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की असा प्रश्न विचारतात. म्हणजे TETलाच नाही, कोणत्याही स्पर्धा परीक्षेला तुम्हाला असा कन्फ्यूज करणारा प्रश्न विचारतात की खालीलपैकी शब्दालंकार कोणता आहे किंवा नाही, किंवा खालीलपैकी कोणता अर्थालंकार आहे किंवा नाही. म्हणजे तुम्हाला ती कॅटेगरीज माहीत पाहिजे. तर आपल्याला आता समजते, आपल्याला काय विचारलंय की शब्दालंकारात प्रकारात मोडणारा प्रकार कोणता? श्लेष, उपमा, उत्प्रेक्षा, भ्रांतिमान. आपल्याला लगेच क्लिअर झालं. आत्ताच आपण शिकलो की श्लेष काय हा एक शब्दालंकाराचा उपप्रकार आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे इथं श्लेष. त्याच्यानंतर पुढील प्रश्नाकडे जाऊया. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी यात कोणता अलंकार आहे? तर आपल्याला बघा, उपप्रकारावर आधारित प्रश्न विचारलाय त्यांनी. उपप्रकारावर आधारित श्लेष आहे. तुम्हाला कळलं की इथं 2 शब्द आलेत आणि वेगवेगळे अर्थ तयार होतात नवरी नवरीवरून. बघा इथं. तर मग आता आपल्याला पाहायचंय बघा, अर्थांतरण्यास आणि उत्प्रेक्षा तर नाहीच, पण आपलं कन्फ्युज आहे अभंग श्लेष आहे की सबंग श्लेष आहे. मग आता आपण जाऊ त्याच्यामध्ये. बघा, श्रीकृष्ण नवरा मी नवरी. बघा, श्रीकृष्ण नवरा असेल तर मी नवरी होईल, तयारी मी. दुसऱ्या वाक्यामध्ये बघा, शिशुपाल नवरा मी नवरी. बघा इथं शिशुपाल नवरा मी नवरी म्हणजे काय झालं? मी नवरी म्हणजे काय? मी वरणार नाही. इथं वर म्हणजे तो वर नवरा, मी वरणार नाही म्हणजे मी लग्न करणार नाही असा अर्थ व्हायला लागला. म्हणजेच काय, इथं फोड करावी लागली शब्दाची. म्हणजे काय? भंग पावले शब्द, म्हणून सबंग श्लेष. आपलं उत्तर घ्यावं लागेल पर्याय क्रमांक 4 सबंग श्लेष. त्याच्यानंतर पुढे जाऊया. एकाच अक्षराची पुनरावृत्ती झाल्यास कोणता अलंकार होतो? जस्ट आता आपण बघितला, इथे काही चर्चा करण्याची गरज नाही. एकाच अक्षराची पुनरावृत्ती झाली रे झाली म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? अनुप्रास अलंकार. त्यानंतर पुढील प्रश्न. आता उदाहरण तुम्ही आत्ता जेवढे बघितले की तेवढे 4ची 4, 5ची 5 उदाहरणं तुमच्या पाठ पाहिजे. अनुप्रास म्हणले की तुम्हाला आठवलंच पाहिजे, मन मोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळे ना म म म म. लक्षामध्ये इथे तो याहीपेक्षा अजून जर तुम्हाला कुठं एखाद्या आठवत असतील कविता काय ते बी तुम्ही लक्षात ठेवू शकता. फक्त कळलं पाहिजे की शब्दाची पुनरावृत्ती झाली. त्याच्यानंतर पुढील वाक्य बघा. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. बघा, तुम्ही वाचल्या तुमच्या लक्षात यायला घडो पडो म्हणजे रायमिंग वर्ड्स इंग्लिशमधले. मग मराठीत त्याचं ट्रान्सलेट करा. रायमिंग म्हणजे काय? मराठीमध्ये काय आहेत ते? घडो पडो यमक आहेत. लक्षामध्ये यमक आहेत. आणि बघा, घडो पडो इथं काय दिलं? यमक, श्लेष, अनुप्रास, उपमा. म्हणजे श्लेष, अनुप्रास आणि उपमा लिहायची काही गरजच नाही. यमक अलंकार झालेला आहे. यमकचा उपप्रकार योगायोगाने इथं विचारला नाही म्हणून ठीक आहे, पण जरी तुम्हाला विचारला असता तरी तुम्ही क्लिअर असतात इथं. कारण बघा, इथं सुसंगती सदा घडो शेवटी आलं चरणाच्या, सुजन वाक्य कानी पडो ही पण काय आलं? यमक चरणाच्या शेवटी आलं. म्हणून काय झालं? इथं काव्याच्या शेवटी आलं, चरणाच्या शेवटी आलं तर काय होतं? तो अंत्ययमक. म्हणजे अजून जरी तुम्हाला उपप्रकार विचारला तर तुमचं क्लिअर पाहिजे की यमक हे काय आहे. बघा, यमकाचे 3 प्रकार पडतात: आद्य यमक, दाम यमक आणि अंत्ययमक. इथं शेवटी आहे म्हणून अंत्ययमक. ठीक आहे. इथं मात्र आपल्याला प्रमुखच विचारलं म्हणून यमक. आणि शेवटचा प्रश्न. मित्राच्या उदयाने कुणाला आनंद होत नाही? मित्राच्या उदयाने कुणाला आनंद होत नाही? यमक, रूपक, अनुप्रास, श्लेष. बघा, तुम्ही कट करून बी काढू शकता. बघा, अनुप्रास इथं काही शब्दाची पुनरावृत्ती झाली नाही. रूपक इथं तर तो म्हणजे इथं त्याला काय म्हणून आपण अर्थ अलंकार, अर्थाचा इथं काही संबंध नाही. आता यमक बी दिसत नाहीये म्हणजे तुम्ही असंही काढू शकता की इथं काय? इथं श्लेष झालाय. ठीक आहे. आणि जर तुम्हाला श्लेष समजलाच असेल तर तुम्ही एका सेकंदामध्ये तुम्ही ओळखू शकता की इथं श्लेष आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं किंवा तुम्ही ते उदाहरणं एका अलंकाराचे किमान 2-2 उदाहरणं पाठ करा. उदाहरणं आले की तुम्हाला पुन्हा त्याच्यात विचार करण्याची गरज पडली नाही पाहिजे. तर बघा, इथं श्लेष आहे. कारण बघा, मित्राच्या उदयाने कुणाला आनंद होत नाही म्हणजे इथं मित्र काय? मित्र म्हणजे सूर्य आणि मित्र म्हणजे सखा. म्हणजे इथं काय झाला? श्लेष झालेला आहे. ठीक आहे. मला वाटतं
हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरेल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।